हॅलो मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्याला जर जेव्हा फिरायला जायचं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरायला जातो भारताच्या विदेशामध्ये. माझी एक मैत्रीण होती फॉरेनची, जिला मी विचारलं की तुला फिरायला तू किती देश फिरलेस, तर तिने सांगितले मी जवळपास आतापर्यंत 14 देशांमध्ये परिभ्रमण म्हणजे फिरून आलेले आहे. तेच आपण जर भारतामध्ये कोणाला विचारलं, जो छोट्याशा घरामध्ये राहतो, त्याला जर विचारलं तुम्ही किती देश फिरला, तर तो म्हणतो मी अजून माझं राज्यसुद्धा बघितलेलं नाही आहे. तर याचं कारण काय? तर मी जेव्हा तिला डिटेलमध्ये विचारलं, तिने सांगितलं की माझ्या हे देश हा सगळ्यात छोटा आहे आणि अवतीभोवती देश आम्ही कधीही तिथं ट्रॅव्हल करू शकतो. जेव्हा मी आपल्या भारताचं लोकेशन बघितलं तर मला कळलं की आपला भारत खूप मोठा आहे आणि त्या ठिकाणी जेवढे त्यांच्या देशात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटावे लागते, तेवढे सगळे देशांचे म्हणजे जगामध्ये जेवढे देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऋतुमान, हवामान, अन्न, पदार्थ, भाषा मिळतात, तेवढ्या सर्व आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहेत. फक्त आपण काय करतो ते जाऊन बघत नाही, फिरत नाही. तर हे कसं? कारण तुम्ही जर मला बर्फ बघायचा आहे, मला समुद्रात जायचं आहे, तर त्या बाकीच्या देशातल्या लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये परिभ्रमण करावं लागतं. पण भारत एकमेव असा देश आहे की जो समुद्र, बर्फ, वाळवंट आणि जंगल या सगळ्या जेवढ्या देशामध्ये जे सगळे घटक असतील हे सर्व या देशामध्ये आढळतात. ते तर कसे हे आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला बर्फाच्या ठिकाणी फिरायला जायचं असलं तर तुम्ही न्यूझीलंड किंवा थायलंड या ठिकाणी जाण्यापेक्षा काश्मीरमध्ये फिरायला जाऊ शकता. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला वाळवंट बघायचं असलं तर तुम्ही राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये फिरायला जाऊ शकता. यामुळे आपल्याला सगळ्यात मोठा वाळवंट बघायला मिळतो. त्यासोबत तुम्हाला जर बीच पाहायचं, उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला समुद्र बघायचा आहे, तर तुम्ही बीचवरसुद्धा गोव्याला जाऊ शकता, कोकणामध्ये जाऊ शकता किंवा विशाखापट्टणमला सुद्धा जाऊ शकता. त्यासोबत तुम्हाला खूप सारं जंगल बघायचं, तुम्ही केरळला जाऊ शकता. पाऊस बघायचं, मेघालयला जाऊ शकता. तुम्हाला वेगवेगळ्या परंपरा पाहिजे तर तुम्ही वेगवेगळ्या देशात जाऊन वेगवेगळ्या राज्यात जाऊन वेगवेगळ्या भाषा, 256पेक्षा वेगवेगळ्या भाषासुद्धा जाणून करू शकता आणि वेगवेगळे कला, चेहरे, आकार सगळंसुद्धा जाणून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपला भारत सोडून या आपल्या भारतामध्येच एवढे वेगवेगळे प्रकारचे गुण आहेत की जे आपण बाकीच्या देशामध्ये सुद्धा नाही. म्हणून आधी आपला भारत फिरा, नंतर आपण बाकीच्या देशामध्ये फिरण्याचा प्रयत्न करू शकतो.